नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे, तो अजूनपर्यंत आलेला नाही. मग नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र येणार का? की आचारसंहितेमुळे हा मिळणारा जो लाभ आहे, तो जानेवारीपर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो का? यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर कृपया करा चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबर महिन्याची आज 19 तारीख आली, तरीसुद्धा जो नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आहे, तो अजूनपर्यंत वितरित करण्यात आलेला नाही. हा लाभ नोव्हेंबरमध्येच वितरित व्हायला पाहिजे होता. परंतु आपण मागील काही दिवसापासून बघतोय, की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरचा जानेवारी आणि एक महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यामध्ये दिला जात आहे. तसे आपण पकडून चाललो तर हा जो नोव्हेंबर महिन्याचा लाभ आहे, तो डिसेंबरच्या 5-6 तारखेपर्यंत यायला पाहिजे होता. परंतु आज 19 तारीख आली, तरीसुद्धा हा लाभ दिला गेलेला नाही. तर सरकारला विनंती आहे, जर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा जर अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये जर हे वितरण होणार असेल, तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे वितरण हे एकत्र मिळावे. परंतु तुम्ही पाहू शकता, की डिसेंबरच्या 8 तारखेला जो शासन निर्णय आला होता, त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं, की नोव्हेंबर महिन्याचा जो लाभ आहे, तो वितरण करण्यासंबंधीचा तो जो निधी असतो, तो वितरण करण्यासंबंधीचा तो शासन निर्णय होता. म्हणजे आता आपण पाहू शकतो, की फक्त नोव्हेंबरचा हप्ता वितरण करण्यासंबंधीच फक्त शासन निर्णय आलेला आहे. राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहेत. तर त्या निवडणुका होण्यापूर्वीच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे लाभ या लाडक्या बहिणींना दिले पाहिजेत. कारण सरकारकडून 3 महिन्यांचे लाभ एकत्र देऊ शकत नाहीत. कारण आपण मागे पाहू शकतो, की ज्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आले होते, त्यांचे जून, जुलै, ऑगस्ट या 2-3 महिन्यांचे जे लाभ होते, त्यापैकी फक्त एकाच महिन्याचा लाभ आज लाडक्या बहिणींना दिला होता. तर एकूणच अशा प्रकारच्या जर समस्या असतील, तर ज्या महिन्याचा लाभ आहे, तो त्या महिन्यामध्ये सरकारने द्यावा, अशी सरकारला विनंती करत आहोत. एकूणच या सर्व प्रक्रियांबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या काही समस्या असतील किंवा अडचणी असतील, तर त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक द्या आणि अशाच प्रकारची नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एक अपडेट घेऊन नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.